विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 संदर्भात जी लिपिकसाठी टायपिंग टेस्ट होणार आहे त्यामध्ये कुठला फॉन्ट वापरावा व कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये टायपिंग करावी किंवा कशा पद्धतीने टायपिंग करावी याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल व फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे। मित्रांनो, तीसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की या टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। तर बघा विद्यार्थी मित्र हो, आपली लिपिक या पदाची जी टायपिंग टेस्ट होणार आहे ती एकूण 40 मार्कांची होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 10 मिनटं एवढा वेळ असणार आहे आणि मराठीची 30 शब्द प्रति मिनिट व इंग्लिशची 40 शब्द प्रति मिनिट एवढ्या वेगाची तुमची टायपिंग टेस्ट ही होणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, तुम्हाला टायपिंग टेस्टमध्ये प्रत्येक 5 चुकांमागे हा तुमचा 1 मार्क हा वजा करण्यात येणार आहे आणि तुम्हाला टायपिंग टेस्ट पास करण्यासाठी तुम्हाला 7 मार्क पडणे गरजेचे आहे मित्रांनो। तर बघा, यासाठी पहिल्यांदा तुमची मराठीची टायपिंग टेस्ट होणार आहे। यामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 मार्क पडले तर तुम्ही इंग्लिशसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर तुमची दुसरा टप्पा जो राहील तो इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा, यामध्ये तुम्हाला सुद्धा 7 मार्क तुम्हाला पास होण्यासाठी लागणार आहे। पण यानंतरचा जो टप्पा आहे यासाठी फक्त आणि फक्त एकाच 3 उमेदवार हे पात्र होणार आहे मुलाखतीसाठी। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला दोन्ही टायपिंग टेस्टमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणे हे गरजेचे आहे, कारण की तुम्ही जर फक्त 7-7 मार्कावर पास होणार तर तुमचं मुलाखतीमध्ये पात्र होण्याचे चान्सेस कमी असतील मित्रांनो। त्यामुळे टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क पाडता येतील तेवढे जास्त प्रयत्न करा। आणि मित्रांनो बघा, यासाठी तुम्हाला मराठी टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला कृतिदेव 55 हा फॉन्ट असणार आहे व इंग्लिशसाठी तुम्हाला दी टाइम रोमन किंवा एरियल या दोघींपैकी एक फॉन्ट असेल। मित्रांनो, हे दोघी फॉन्ट सेम आहे, यामध्ये काही फरक नाही। फक्त मराठी टायपिंग टेस्ट जी ती फक्त कृतिदेव 55 याच फॉन्टमध्ये टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करा मित्रांनो। अजून बॉम्बे हायकोर्टामार्फत किंवा जिल्हा न्यायालयामार्फत फॉन्टबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट माहिती आलेली नाही। पण मित्रांनो, स्टेनोग्राफरसाठी मराठीसाठी कृतिदेव 55 व इंग्लिशसाठी दी टाइम रोमन व एरियल फॉन्ट या दोघींपैकी एक वापरण्यात आला आहे। त्यामुळेच मित्रांनो, तुम्हाला कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा हेच फॉन्ट वापरण्यात येतील। तसं काही नवीन अपडेट माहिती आली किंवा फॉन्ट चेंज झाला असेल तर त्याबाबतचं आपण ऑफिशियल अपडेट माहिती आल्यानंतर नवीन व्हिडिओ बनवू। तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही मराठीची टायपिंग टेस्ट ही कृतिदेव 55 याच फॉन्टमध्ये करा, इतर कोणताही फॉन्ट सध्या तरी वापरू नका मित्रांनो। आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहिती घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा।